देवता लाइफ फाउंडेशन नागपुर और दी धर्मपेट महिला मल्टी स्टेट को ऑपरेट सोसाइटी नागपुर द्वारा आयोजित कैंसर वॉरियर किड्स टैलेंट शो द जूनियर कारपेट का भव्य आयोजन शनिवार 30 अगस्त 2025 को संपन्न हुआ। फाउंडेशन के संस्थापक नीलिमा किशोर बावने के मार्गदर्शन में हुए इस विशेष कार्यक्रम में कैंसर से जूझ रहे बच्चों ने अपनी प्रतिभा का शानदार प्रदर्शन कर सभी का दिल जीत लिया। कार्यक्रम का आयोजन शाम 3 से 5 बजे तक सीताराम भवन के महागणपति शिवाजी नगर रामनगर चौक में किया गया, जिसमें बड़ी संख्या में नागरिकों ने उपस्थिति दर्ज कर बच्चों का उत्साह बढ़ाया। मंच पर प्रस्तुत किए गए नृत्य, गीत, कविता और अन्य कला रूपों ने उपस्थित दर्शकों को भाव विभोर कर दिया। कार्यक्रम उपरांत शाम 5 बजे गणपति उत्सव की आरती संपन्न हुई, जिसमें श्रद्धालुओं ने सामूहिक रूप से भाग लेकर भगवान गणेश का आशीर्वाद प्राप्त किया। देवता लाइफ फाउंडेशन ने इस अवसर पर कहा कि इस आयोजन का उद्देश्य इन नन्हे कैंसर वॉरियर्स की हिम्मत और आत्मबल को सम्मान देना है। कार्यक्रम में शामिल सभी अतिथियों और नागरिकों ने फाउंडेशन की इस पहल की सराहना की और बच्चों के उज्जवल भविष्य की कामना की। खरं म्हणजे ती धर्मपेठ महिला मल्टीसेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही नवीन बिल्डिंग आम्ही इथे आलो आहे 2 वर्षापासून आणि आमचे गणपती आम्ही दरवर्षीच बसवतो, पण आता मोठी बिल्डिंग असल्यामुळे आमचा हा गणपती सीताराम भवनचा महागणपतीची स्थापना आम्ही 2 वर्षापासून इथे करतो आहे आणि रोजच आमचे नवीन उपक्रम सुरू असते। काल आमचा हेल्थ चेकअप कॅम्प झाला आणि आज आम्ही देवता लाईफ फाउंडेशन जे आमचं आहे की त्याच्यात आम्ही 12 वर्षाच्या आतमध्ये मुलांसाठी आम्ही कॅन्सरच्या मुलांसाठी काम करतो आहे। तर आज आम्ही गणपती समोर त्यांच्या हाताने आरती होणार आहे, पण आरतीच्या आधी त्यांना एक आनंद मिळावा म्हणून आम्ही एक छानपैकी त्यांचा फॅशन शो आणि टॅलेंट शो आम्ही इथे ऑर्गनाईज केलेला होता आणि आम्ही विशेष म्हणजे फक्त मुलांनाच नाही तर त्यांच्या फॅमिलीला पण आम्ही आज इन्व्हाइट केलेलं आहे इथे ह्या प्रिमाइसेसमध्ये आणि मुलांचे आईवडील आणि मुलं अतिशय आनंदाने त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स दिलेले आहे आणि आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की आमचे कॅन्सरचे जे मुलं आहे की त्यांचा प्रत्येक दिवस हा सुखा समाधानी जावा आणि देवता लाईफ फाउंडेशन मुलांना मंथली तर आर्थिक मदत करतच असते, आरोग्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत असते, पण आनंद देण्यासाठी आम्ही असे उपक्रम नेहमी राबवत असतो आणि सुखकर्ता दुःखहर्ता गणपती बाप्पा समोर त्यांना आज आम्ही इथे आणलेलं आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स इथे झालेला आहे। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये मुलं अतिशय खुश आहे आणि हा त्यांचा फॅशन शो सगळे आनंद घेत आहे। आणखी काही कार्यक्रम होणार? खरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये उद्या परवा आमचे अजून 2 कार्यक्रम आहे। महिलांमध्ये अनेक गुण असतात तर त्यांचे एक कॉम्पिटिशन आमच्या इथे होणार आहे की त्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे हस्तकला कॉम्पिटिशन आहे की त्यातनं ज्या महिला काही बनवतात वस्तू त्या आम्ही ठेवणार आहोत आणि ज्यांच्या वस्तू चांगल्या आहे तर त्यांना पुढे मागे मार्केटिंग कसं करायचं तो आम्ही एक विचार करणार आहोत। बरेच महिलांना अजूनही बँकिंगबद्दल भीती वाटते, तेव्हा अवेलेबल कार्यक्रम होतं सर। आत्ताच सकाळी आमचा आय चेकअप कॅम्प झाला, आय डोनेशन कॅम्प झाला। सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेली आमची ही सोसायटी आहे आणि हेल्थ चेकअप कॅम्पसुद्धा आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे। नमस्कार, मी देवता लाईफ फाउंडेशन तर्फे कस्तुरी बावने। आज इथे आपण सीताराम भवनचे महागणपती इथे देवता लाईफ फाउंडेशन तर्फे खूप सुंदर एक कॅन्सर वॉरियर किड्सचा ज्युनियर कारपेट आपण इथे टॅलेंट शो आज झालेला आहे। तर आम्हाला खूप वी आर फीलिंग व्हेरी प्राऊड अँड हॅपी की खूप सक्सेसफुली हा शो झालेला आहे। आम्हाला पूर्ण दी धरमपेठ महिला सोसायटीचा आणि आज आपल्याला लाभलेला गेस्टचा खूप सपोर्ट राहिलेला आहे। सर्वांनी आपला 1 रुपये दान कॅन्सरमुक्त अभियान या कॅम्पेनमध्ये सपोर्ट सुद्धा केलेला आहे। मी सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि आपली देवता लाईफ फाउंडेशनची लवकरच कॅन्सर केअर सेंटरची बिल्डिंग उभारण्यात येत आहे। तर माझ्या या प्लॅटफॉर्म थ्रू हेच आव्हान राहील सर्वांना की तुम्ही पण आमच्या या मोहीममध्ये नक्की जुडा आणि आपण कॅन्सर पीडित मुलांना व त्यांच्या फॅमिलीसाठी आपण एक खूप छान प्रोजेक्ट आपण नक्कीच सक्सेसफुली लवकरात लवकर सुरू करूया। थँक्यू। आजच्या या कार्यक्रमामध्ये लोकांनी जे कॅन्सर पीडित मुलं होते, आज त्यांचं जे फॅशन शो झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या मुलांनी एक अलग त्या लोकांनी रूप म्हणजे फॅशन करून रॅम्प वॉक इतका चांगला केलेला आहे म्हणजे वाटत नाही की त्या लोक कॅन्सर हे आहेत म्हणून आणि खूप लांब म्हणून आलेले, असंच नाही की नागपूरचे आहेत, बाहेरचे सुद्धा सगळे मुलं आले आहेत, बाहेर गावचे वगैरे मुलं आलेले आहेत तिकडे आणि सगळ्यांना इथे या लोकांनी पूर्ण गिफ्ट वाउचर्स दिलेला आहे। यांच्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे यांच्या पूर्ण जे काम ते सगळे गिफ्ट वाउचर्स वगैरे या लोकांनी खूप चांगल्या यांनी आणि सगळ्यात मेन म्हणजे जी सेवा या लोकांनी दिलेली आहे देवता लाईफ फाउंडेशननी, म्हणजे फक्त कॅन्सर पीडित मुलांना नाही तर त्यांच्या पूर्ण परिवाराला या लोकांनी पूर्ण त्यांचं पूर्ण सहयोग आणि योगदान म्हणजे याच्यामध्ये आहे सगळ्या लोकांना।
बस हेच खूप छान वाटतंय आणि याच्या आज आमचं हे सगळं पाहून आम्ही पण आजपासून यामध्ये जॉईन होऊन आम्ही पण आमच्याकडून आज योगदान देऊ इकडे। देवता लाइफ फाउंडेशन ने आज हमें यहाँ पे बुलाया जज के हिसाब से, और ये जो टैलेंट शो आज बच्चों ने दिखाया, मतलब कैंसर मरीज बच्चों ने जो इतने अपने आप में टैलेंटेड है कि मैं मतलब बिल्कुल कह ही नहीं पाऊंगी अपने शब्दों में कि उन्होंने इतना अच्छा किया, चाहे डांस किया उन्होंने, चाहे एक्टिंग किया है, चाहे पोएम बोली है, तो बहुत ज्यादा सुंदर, बहुत ज्यादा अच्छी प्रस्तुति की है। और उनको देख के अपन बोल नहीं सकते कि उन्हें कुछ प्रॉब्लम है, एकदम नॉर्मल बच्चों की तरह उन्होंने बिहेव किया। और सभी यहाँ मेंबर्स आए, सभी ने सहयोग किया, और देवता लाइफ ने तो पूरा ही, वो तो उनकी केयर करते हैं, सहयोग देते हैं। मैं भी उनके साथ जुड़ना चाहूंगी। मैं चाहती हूँ कि फ्यूचर में मैं भी उनके लिए कुछ काम करूँ और वो बच्चों के लिए कुछ कर पाऊँ, तो ये मेरा बहुत अच्छा, मेरे लिए बहुत अच्छा रहेगा कि मैं कुछ आगे कर पाऊँ उनके लिए। सबका धन्यवाद। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।